नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी देशमुख डी के कृष्णा महाविद्यालयातील ज्युनियर भौतिकशास्त्र विभागाचा प्राध्यापक या नात्याने आपणास आज इलेक्ट्रोस्टॅटिक हा नवीन 12वीच्या अभ्यासक्रमातला 8 नंबरचा चॅप्टर आहे तो शिकवतो आहे. तरी ह्याच्यामध्ये आज आपणास म्हणजे व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रोस्टॅटिक किंवा व्हॉट इज मीन बाय स्टॅटिक ह्याचा आपल्याला स्टडी करायची आहे. आता इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये बेसिक गोष्ट अशी असते की वेगवेगळी इलेक्ट्रिसिटी आहे, ते इलेक्ट्रिसिटीचं जनरेशन कसं होतं त्याचाही स्टडी ह्याच्यामध्ये येणार आहे. म्हणजेच जनरेशन होत असताना अ, जे आपण रेग्युलरली आपणास डोमेस्टिक पर्पजसाठी किंवा जे आणखीन आपणास जे इंडस्ट्रियल पर्पजसाठी जी इलेक्ट्रिसिटी मिळते ती कशी जनरेट होते, ती कोणत्या माध्यमातून. ती हायड्रो इलेक्ट्रिसिटी किंवा हायड्रो पॉवर एक टाईप आहे, ते जलविद्युत प्रकल्प. दुसरा आहे तो थर्मल इलेक्ट्रिसिटी. ती सुद्धा हे आपल्या इलेक्ट्रोस्टॅटिकमधलेच फिनॉमिनॉन जे आहेत, कन्सेप्ट आहेत, त्याच्याच आधारे जनरेट होते. थर्मली जनरेट केली जाणारी इलेक्ट्रिसिटी त्याला थर्मो इलेक्ट्रिसिटी म्हटलं जातं. त्याच पद्धतीनं वाइंड इलेक्ट्रिसिटी म्हणजेच पवन ऊर्जा वगैरे अशी जी इलेक्ट्रिसिटीचे वेगवेगळे प्रकार आहेत. किंवा ॲटॉमिक एनर्जी, ऐष्णुक ॲटॉमिक एनर्जी, जी अणुऊर्जा प्रकल्प जे आहेत वेगवेगळे महाराष्ट्रातले किंवा भारतातले. आपल्या जवळच्या मुंबईला तारापूरला ॲटॉमिक रिॲक्टरमधून ॲटॉमिक एनर्जी जनरेट होते. ही सर्व इलेक्ट्रिसिटी जी जनरेट होते ह्याच्या मागं जे इलेक्ट्रोस्टॅटिकमधले आपण जे स्टडी करणारे जे फिनॉमिनॉन आहेत, कन्सेप्ट आहेत, त्याचाच त्याचाच आधार घेतलेला आहे, त्याचाच उपयोग केलेला आहे. आता हे सर्व जनरली तुम्हाला सांगितलं, जे इलेक्ट्रिसिटी जनरेट कशी होते, कोणकोणत्या माध्यमातून होते. आता हे इलेक्ट्रिसिटी जनरेट होताना आपल्याला जे इलेक्ट्रोस्टॅटिकमधले ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्याचाच आधार घेतलेला आहे किंवा त्याच्या माध्यमातून ते जनरेट झाल्यात. आता म्हणून आपणास पहिल्यांदा समजलं पाहिजे की इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणजे काय. आता इलेक्ट्रोस्टॅटिक मीन्स इट इज अ टू वर्ड्स विच इज कंबाईन and form a electrostatic. First word is electro, which is concerned with electrons or motion of electrons, and second means static. Static means a measurement or to create to measure or measurable physical quantity as aspect to a electrons. सो इलेक्ट्रोस्टॅटिकचं ह्या पद्धतीनं आपण दोन शब्दामध्ये विभाजन केलं आणि त्याच्या माध्यमातून त्या दोन्ही शब्दांचं थोडक्यात मिनिंग समजून आपण इलेक्ट्रोस्टॅटिकच्या डेफिनेशन कशा पद्धतीनं वेगवेगळ्या तयार झाल्यात त्याचा आपण स्टडी करणार आहे. आता पहिल्यांदा इलेक्ट्रोस्टॅटिक इज द स्टडी ऑफ इंटरॅक्शन बिटवीन स्टेशनरी इलेक्ट्रिकली चार्ज्ड पार्टिकल्स. जे स्टेशनरी इलेक्ट्रिकल चार्ज पार्टिकल्स आहेत त्यांचा स्टडी, त्यांच्या इंटरॅक्शनमध्ये जो होणारा स्टडी इंटरॅक्शन होतो त्याचा स्टडी म्हणजेच इलेक्ट्रोस्टॅटिक आहे. आता दुसरी डेफिनेशन म्हणजेच काय, इलेक्ट्रोस्टॅटिक इज द ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ रेस्ट चार्ज पार्टिकल्स. रेस्ट चार्ज पार्टिकलच्या ज्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत, जे गुणधर्म आहेत, त्यांचा स्टडी ज्या भौतिकशास्त्राच्या ब्रांचमध्ये केला जातो त्या ब्रांचलाच इलेक्ट्रोस्टॅटिक असं म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन म्हणजेच इलेक्ट्रोस्टॅटिक लॉ डील्स विथ द अट्रॅक्टिव्ह अँड रिपेलिंग फोर्सेस दॅट एक्झिस्ट बिटवीन पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज पार्टिकल्स ऑर इलेक्ट्रिक चार्जेस. आता निगेटिव्ह चार्जेस आणि पॉझिटिव्ह चार्जेस मधलं रिपेलिंग ऑर अट्रॅक्शनच्या माध्यमातून जे फोर्सेस क्रिएट होतात आणि त्यांच्यामधून जे ब्रँचेस तयार झाले, त्यांच्यामधून जी ब्रँचेस तयार झाली त्यालाच आपण इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणतो. त्यानंतर बघा, आता इलेक्ट्रोस्टॅटिकच्या ह्या आपण आत्तापर्यंत डेफिनेशन बघितल्या. आता इलेक्ट्रोस्टॅटिकच्या डेफिनेशनमध्येच आता दोन चार्ज पार्टिकलचे टाईप आहेत हे आपणास समजलेलं आहे. त्याच्यातला एक पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल्स आणि दुसरा निगेटिव्ह चार्ज पार्टिकल्स.
आता हे आपण डायग्रॅमच्या साहाय्यानं सुद्धा इथं दाखवलेलं आहे. पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल्स आणि निगेटिव्ह चार्ज पार्टिकल्स हे दोन असतात ते. आता ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल्स म्हणजे ॲटममध्ये कन्सिडर करत असताना पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल्स म्हणलं की कोण, प्रोटॉन आला, आणि निगेटिव्ह चार्ज पार्टिकल्स म्हणलं की इलेक्ट्रॉन्स आले. म्हणजे आता हे ॲटममध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स प्रोटॉनमध्ये आणि इलेक्ट्रॉन्समध्ये जो क्रिएट होतो तो सुद्धा एक इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सच आहे. आता ह्याच पद्धतीनं वेगवेगळे चार्ज पार्टिकल्स असतात. काही इलेमेंट पॉझिटिव्ह असतात, काही इलेमेंट निगेटिव्ह असतात. ह्याच्यामध्येही फोर्स ऑफ अट्रॅक्शन और रिपल्शन क्रिएट होतं. आता त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघा, फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी. आता आपणास जर इलेक्ट्रोस्टॅटिकचा चा पूर्ण डिटेल स्टडी करायचा असेल 12वीचा, तर त्याच्यासाठी 11वीतला सुद्धा इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टर होता. 11वीतल्या इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टरमधल्या काही बेसिक कन्सेप्ट आपणास पहिल्यांदा अंडरस्टँडिंग झाल्या पाहिजेत, असल्या पाहिजेत. त्या झाल्याशिवाय 12वीचे जे पॉईंट आहेत इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टरमधले नवीन सिलेबसचे, ते आपणास व्यवस्थित अंडरस्टँडिंग होणार नाहीत. त्याच्यासाठी आपणास सुरुवातीला 11वीच्या इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टरमधल्या महत्त्वाच्या पॉईंटची किंवा महत्त्वाच्या कन्सेप्टचं अंडरस्टँडिंग होणं गरजेचं आहे. त्याच्यामधला पहिला कोणता, तर फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी. व्हॉट इज मीन बाय फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी? आता ह्याचा शोध पहिल्यांदा बेंजामिन फ्रँकलिन ह्या सायंटिस्टनं लावला. त्यांनी काय, आकाशातली जी लाइटनिंग म्हणजेच थंडरस्ट्रोममधून जी लाइटनिंगच्या माध्यमातून जी वीज तयार होते, त्याच्या आधारे पहिल्यांदा फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटीचा इव्हिडन्स त्यांनी शोधला, सायंटिस्ट बेंजामिन फ्रँकलिननी. आता ह्याच्यामधून जी इलेक्ट्रिसिटी होते, त्याचबरोबर ग्लास रॉड रब ऑन सिल्क क्लॉथ अँड एबोनाइट रब ऑन फर और वुलन क्लॉथ, आणि त्याच्यामधून ही एक ग्लास रॉड पॉझिटिव्ह टर्मिनल म्हणून वर्क होतो आणि एबोनाइट रॉड निगेटिव्ह टर्मिनल म्हणून वर्क होतो, आणि हे दोन रॉड एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आणले तर तिथं फोर्स ऑफ अट्रॅक्शन क्रिएट होतो. आणि हा प्रॅक्टिकली लॅबोरेटरीमध्ये फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटीचा झालेला पहिला शोध आहे. आता ह्याच्यामध्ये फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटीचं मिनिंग आणि डेफिनेशन काय आहे, तर ती समजून घेण्याची गरज आहे आपणास. पहिल्यांदा, इलेक्ट्रिसिटी इज द ट्रान्सफर ऑफ चार्ज फ्रॉम वन बॉडी टू अदर when transfer takes place due to the cause of friction by rubbing or by any other method is known as frictional electricity. आता ही जी अगोदर मी बेंजामिन फ्रँकलिनच्या इन्व्हेंटेशनमध्ये म्हणा किंवा त्यांनी शोध लावले त्याच्यामधले जे सांगितलेले फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटीचे होते, तीच म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीनं सायंटिफिकली मांडलेली डेफिनेशन आहे. त्यानंतर कुलोम्स लॉ हा एक खूप महत्त्वाचा, ज्या वेळेला आपणास इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टरचा स्टडी करायचा आहे, मग 11वीत असू द्या, 12वीत असू द्या किंवा हायर एज्युकेशनमध्ये असू द्या, त्यावेळेला कुलोम्स लॉ हा बेस आहे इलेक्ट्रोस्टॅटिकमधला. आता ह्या कुलोम्स लॉमध्ये कुलोम ह्या सायंटिस्टनं ह्याचा शोध लावला लॉचा. काय तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन क्रिएट होतं किंवा फोर्स ऑफ रिपल्शन क्रिएट होतं कुठं तर 2 पॉईंट चार्जमध्ये, मग ते लाईक चार्जेस असतील किंवा अनलाईक चार्जेस असतील. आता लाईक चार्जेस असतील म्हणजेच पॉझिटिव्ह चार्जेस किंवा निगेटिव्ह चार्जेस, त्यावेळेला फोर्स ऑफ रिपल्शन क्रिएट होतं. आणि ज्यावेळेला अनलाईक चार्जेस असतील म्हणजेच फर्स्ट पॉझिटिव्ह चार्ज सेकंड निगेटिव्ह चार्ज किंवा फर्स्ट निगेटिव्ह चार्ज सेकंड पॉझिटिव्ह चार्ज म्हणजेच अनलाईक चार्जेस असतील, त्यावेळेला फोर्स ऑफ अट्रॅक्शन क्रिएट होतं. मग आता हे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आणि फोर्स ऑफ रिपल्शन जे क्रिएट होते त्यांच्या मॅग्निट्यूड संदर्भात जे कुलोम्स ह्या सायंटिस्टने जे स्टेटमेंट मांडलेलं आहे, सांगितलेलं आहे, तेच आता मी तुम्हाला सांगतो बघा. द मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन और रिपल्शन between 2 point charges is directly proportional to the product of magnitudes of both charges and
inversely proportional to the square of distance between them. The force is along the straight line joining them. आता ह्याच्या संदर्भात आपणास एक इथं डायग्राम सुद्धा दाखवलेली आहे. म्हणजेच लाईक चार्जेस असतील पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, तर त्यावेळेला काय होतं, फोर्स ऑफ रिपल्शन क्रिएट होतं. म्हणजेच ते दोन चार्ज एकमेकापासून दूर जातात. आणि जरी दोन्हीही निगेटिव्ह निगेटिव्ह चार्जेस असतील, तेही काय लाईकच चार्जेस झाले, तर ते सुद्धा निगेटिव्ह निगेटिव्ह रिपेल होतात, दोन्ही एकमेकापासून बाजूला जातात. आणि अनलाईक चार्जेस असतील, जर एक पॉझिटिव्ह असेल दुसरा निगेटिव्ह, किंवा पहिला निगेटिव्ह दुसरा पॉझिटिव्ह, म्हणजेच अनलाईक चार्जेस असतील, तर त्या ठिकाणी फोर्स ऑफ अट्रॅक्शन होतं. हे डायग्रॅमच्या सहाय्यानं दाखवलेलं आहे आपणास. Mathematical formula of Coulomb's law is Fe equal to Ke into Q1 into Q2 upon R square, where Fe means a electrostatic force of attraction or repulsion. Ke is the Coulomb's constant, or it is a force constant. Value of Coulomb's constant or force constant equal to Ke equal to 1 upon 4 pi epsilon 0 into small k, where small k is nothing but dielectric constant, epsilon 0 is nothing but permittivity of vacuum or free space, and value of capital Ke equal to 8.987 into 10 raised to 9 Newton meter square Coulomb raised to minus 2. Then Q1 and Q2 are the magnitude of point charge, that is single the magnitudes of the charges. Then small r is the distance between the charges, or Q1 Q2 charges. Then next point, or next subtopic is electric intensity, which is also important in 12 standard syllabus. Then electric intensity is the strength of electric field at a point. This is the meaning of electric intensity. Now I told the definition of electric intensity is the electric intensity at a point is defined as force experienced per unit positive charge at a point placed in the electric field. Electric intensity is also vector quantity. विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ही सुद्धा व्हेक्टर क्वांटिटी आहे. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज डिनोटेड ॲज कॅपिटल ई. कॅपिटल ई हे नोटेशन इलेक्ट्रिक इंटेन्सिटीसाठी आपण वापरतो. आता त्यानंतर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी in the mathematical form is E bar equal to F bar upon Q. Here E bar is a vector quantity of electric intensity. F bar is also notation for vector of force, and Q is the notation of charge. And mathematical formula of electric intensity is nothing but F bar equal to E bar equal to F bar upon Q. Then MKS or SI unit of electric field intensity or electric intensity is Newton per Coulomb, or other SI or MKS unit of electric field intensity or electric field strength is volts per meter. Then we can study the next subtopic, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. आता इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स म्हणजे काय आहे तेही बघूया. आणि हाही पार्ट आपला 12वीचा इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टर स्टडी करण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.
हाही 11वीचंच रिव्हिजनचा पार्ट आहे. आता इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. आता इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स म्हणजे काय आहे ते बघूया. द पाथ अलॉंग विच फ्री युनिट पॉझिटिव्ह चार्ज मूव्ज इन अन इलेक्ट्रिक फील्ड इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. आता हा पाथ जो आहे, जो युनिट पॉझिटिव्ह चार्ज मूव्ह होतो, तो पाथ इट इज अ इमॅजिनरी पाथ. तो इमॅजिनरी पाथ असतो. आता हे झालं डेफिनेशन इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सचे. आता हे ह्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सच्या, काही प्रॉपर्टीज आपल्याला स्टडी करायच्या आहेत. त्या आपल्याला 12वीसाठी खूप इम्पॉर्टंट आहेत, 12वीच्या इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टरच्या सिलेबससाठी. आता त्या प्रॉपर्टी आपण इथं डायग्रॅममध्ये दाखवलेल्या आहेत, त्याच्यावरून आपण प्रॉपर्टी आपण सांगू शकतो. आता ह्याच्यामध्ये डायग्रॅममध्ये दाखवले पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्जच्या मध्ये जे इमॅजिनरी लाईन्स तयार होतात आणि त्या इमॅजिनरी लाईन्स ज्या तयार होतात त्यांच्या ज्या प्रॉपर्टी आहेत, त्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्या आपण इथं स्टडी करतो. पहिली प्रॉपर्टी आहे ह्याच्यातली, द इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स स्टार्ट कुठून होते डायग्रॅममध्ये दाखवलंय, तर पॉझिटिव्ह चार्जकडून स्टार्ट होतात आणि एंड कुठं होतात, निगेटिव्ह चार्जमध्ये. म्हणजे पहिली इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सची प्रॉपर्टी काय आली, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स स्टार्ट्स फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज अँड एंड्स ॲट निगेटिव्ह चार्ज. आता त्यानंतर दुसरी इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सची जी प्रॉपर्टी आहे, द टँजंट ॲट एनी इलेक्ट्रिक लाईन्स एनी इलेक्ट्रिक फील्ड लाईन ॲट एनी पॉईंट शोज द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ॲट दॅट पॉईंट. आता ह्याचं एक्सप्लेनेशन म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सला टँजंट काढू शकतो, ती टँजंट काय करते, तर त्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सच्या ठिकाणची म्हणजे पॉईंटची इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन दाखवते. ही झाली दुसरी प्रॉपर्टी. तिसरी प्रॉपर्टी बघा, द इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स कॅन नेव्हर क्रॉस each other or never intersect each other. इलेक्ट्रिक लाईन्स दोन किंवा दोनापेक्षा जास्त इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स एकमेकाला इंटरसेक्ट होत नाहीत किंवा क्रॉस होत नाहीत. बिकॉज इफ दे डू देन ॲट द पॉईंट ऑफ इंटरॅक्शन देअर विल बी टू व्हॅल्यूज ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स विच इज नॉट पॉसिबल. कारण त्या दोन व्हॅल्यू ज्या ठिकाणी छेदतील त्या ठिकाणच्या दोन व्हॅल्यू शक्यच नाहीत, नॉट पॉसिबल. म्हणून त्या कधीही एकमेकाला इंटरसेक्ट होत नाहीत किंवा क्रॉस होत नाहीत. म्हणजेच दे कॅन मूव्ह पॅरलली टू इच अदर. त्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स एकमेकाला पॅरलली मूव्ह होतात, ट्रॅव्हल होतात. त्यानंतर नेक्स्ट इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सची प्रॉपर्टी, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आर क्लोजर व्हेअर the electric field is stronger and they are widely separated where the electric field is weaker. आता ज्या ठिकाणी इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स क्लोजर एकमेकाला येतात म्हणजे क्राउडिंग रिजन असेल, त्या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड कसं असतं, स्ट्रॉंग असतं. आणि ज्या ठिकाणी त्या वाईडली सेपरेट असतात त्या ठिकाणचं इलेक्ट्रिक फील्ड कसं असतं, तर वीकर असतं. त्यानंतर नेक्स्ट इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सची प्रॉपर्टी, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स कॅनॉट पास थ्रू अ कंडक्टर, सो द इंटेरियर ऑफ द कंडक्टर इज फ्री फ्रॉम द इन्फ्लुएन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. आता कंडक्टरचा इंटेरियर रिजन असेल, पार्ट असेल, तो फ्री असतो. कुणापासून, तर इलेक्ट्रिक फील्डपासून फ्री असतो. त्यामुळे त्या ठिकाणाहून इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स पास होऊ शकत नाहीत. परंतु जो इन्सुलेटर पार्ट असेल तो नेक्स्ट प्रॉपर्टीमध्ये सांगितला आहे, जो इन्सुलेटर पार्ट असेल त्याच्यातून इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स इझिली पास होऊ शकतात. म्हणजेच ती प्रॉपर्टी अशा पद्धतीनं सांगता येईल, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स कॅन इझिली पास थ्रू इन्सुलेटर. नेक्स्ट पॉइंट in this revision is nothing but इलेक्ट्रिक पोटॅन्शियल. आता हा इलेक्ट्रिक पोटॅन्शियलचा सुद्धा पार्ट 12वीच्या इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टरचे जे सब टॉपिक असणार आहेत, पॉईंट असणार आहेत, त्याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आता इलेक्ट्रिक पोटॅन्शियल,
ही इलेक्ट्रिक पोटॅन्शियल व्ही ह्या नोटेशननं डिनोट केली जाते, कॅपिटल व्ही हे इंग्लिश लेटरनं डिनोट केली जाते. आता त्याची पहिल्यांदा आपण डेफिनेशन बघूया. इलेक्ट्रिक पोटॅन्शियल इज द अमाऊंट ऑफ वर्क डन or energy required to move a unit positive charge from a reference point to a specific point inside the electric field. ही झाली डेफिनेशन. आता ही काय आहे तर अमाऊंट ऑफ वर्क डन किंवा काय एनर्जी रिक्वायर्ड केलेली आहे. कशासाठी तर रेफरन्स पॉईंटपासून स्पेसिफिक पॉईंटपर्यंत युनिट पॉझिटिव्ह चार्ज मूव्ह करण्यासाठी लागलेली एनर्जी किंवा त्यावेळेला केलेलं कार्य म्हणजेच काय आहे तर इलेक्ट्रिक पोटॅन्शियल. आता इलेक्ट्रिक पोटॅन्शियल हे व्ही या नोटेशननं डिनोट केलं जातं, कॅपिटल व्ही. त्या आता ह्याच्यावरून फॉर्म्युला इलेक्ट्रिक पोटॅन्शियलचा काय येतो किंवा असू शकेल हे पाहूया. आता इलेक्ट्रिक पोटॅन्शियल व्ही इक्वल टू कॅपिटल के इंटू क्यू अपॉन आर. आता ह्याच्यामध्ये कॅपिटल के म्हणजे काय आहे तर इट इज अ कॉन्स्टंट. व्हॅल्यू ऑफ कॅपिटल के इज नथिंग बट 1/4 पाय ॲप्सिलॉन 0 इंटू स्मॉल के. त्यानंतर क्यू म्हणजेच पॉईंट चार्ज आहे. नंतर आर हे डिस्टन्स आहे. कुठून तर रेफरन्स पॉईंट आणि स्पेसिफिक पॉईंट ह्याच्यामधलं डिस्टन्स स्मॉल आर आहे. आता एमकेएस किंवा एसआय युनिट इलेक्ट्रिक पोटॅन्शियलचं व्होल्ट असतं. एमकेएस और एसआय युनिट ऑफ इलेक्ट्रिक पोटॅन्शियल इज व्होल्ट. आता अकॉर्डिंग टू अबाव फॉर्म्युला द इलेक्ट्रिक पोटॅन्शियल ॲट इन्फिनिटी डिस्टन्सवरती काय असेल तर व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रिक पोटॅन्शियल ॲट इन्फिनिटी डिस्टन्स इक्वल टू 0. इलेक्ट्रिक पोटॅन्शियलची इन्फिनिटी एवढ्या डिस्टन्सवरची व्हॅल्यू 0 असते. आता त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपल्याला स्टडी करायचा आहे तो म्हणजेच इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट. आता हा सुद्धा 12वीसाठी आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे आणि तो प्रिव्हियस इयर म्हणजेच 11वीच्या टेक्स्टबुकमध्ये तो आपण कव्हर केलेलाच होता, शिकलेलो होतो. आता तोच 12वीसाठी सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट. आता इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट हे पीनं डिनोट केलं जातं. इंग्लिश लेटर पी आहे त्यानं इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट डिनोट केलं जातं. आता इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट ही सुद्धा व्हेक्टर क्वांटिटी आहे. आता डेफिनेशन बघूया इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंटची. इट इज अ प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ पॉझिटिव्ह चार्ज अँड डिस्टन्स बिटवीन पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस इन इलेक्ट्रिक डायपोल. आता इलेक्ट्रिक डायपोलमध्ये जे पॉझिटिव्ह चार्जचं मॅग्निट्यूड म्हणजेच प्लस क्यू असतं ते मॅग्निट्यूड इंटू डिस्टन्स बिटवीन पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस इन इलेक्ट्रिक डायपोल ते डिस्टन्स 2L असतं. हे दोन्हींचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय P इक्वल टू 2Q इंटू L. आता इथं Q म्हणजे काय मॅग्निट्यूड ऑफ पॉझिटिव्ह चार्ज, L म्हणजे डिस्टन्स. आता Q आणि पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्जमधलं डिस्टन्स 2Lनं डिनोट केलं जातं. हे स्टँडर्ड आहे व्हॅल्यू. आता अशा पद्धतीनं आपण इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंटचा स्टडी केला. आता इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंटसुद्धा व्हेक्टर क्वांटिटी आहे. जर व्हेक्टोरियल फॉर्ममध्ये इक्वेशन लिहायचं असेल इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंटचं तर आपण काय लिहू शकतो P बार इक्वल टू 2 इंटू Q इंटू L. अशा रीतीनं आपणास जे 12वीच्या इलेक्ट्रोस्टॅटिक्ससाठी खूप इम्पॉर्टंट आणि खूप इसेन्शियल जे पॉईंट होते 11वीच्या इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टरच्या सिलेबसमधले त्याची रिव्हिजन घेतली. आता नेक्स्ट लेक्चरला आपण जे 12वीचे ॲक्च्युअल सिलेबसचे पॉईंट आहेत नवीन बोर्ड टेक्स्टबुकमधले इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टरचे त्याचा स्टडी करूया. ओके, सर्व विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टरच्या अभ्यासासाठी नोट्स काही दिवसातच म्हणजे ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या जातील. चॅप्टर जसं पुढं सिलेबसच्या दृष्टीनं सरकत जाईल
संपत जाईल, सिलेबस कंप्लीट होत जाईल इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टरचा, त्याच वेळेला तुम्हाला म्हणजे ऑनलाईन इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टरच्या नोट्ससुद्धा उपलब्ध करून देतो. तरी आता थँक्यू.